Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. हा उपक्रम ट्रान्सप्लांटेशन बाबत आहे. आपण जोरदार फोकस प्लांटेशनवर करतो, पण आर.एम. धारीवाल फाउंडेशन प्लांटेशन आणि ट्रान्सप्लांटेशन ह्या दोन्ही गोष्टीवर खूप जास्त प्रकारे फोकस करतं. प्लांटेशनमध्ये म्हणजे माझ्या मम्मीचा तर लिटरली ग्रीन थंबच आहे आणि तिचे जितके झाडं आतापर्यंत लावलेली आहेत ती छान जगलेली आहेत आणि तिला म्हणजे तिचा किती जीव आहे झाडांवर ते पाहून मला ट्रान्सप्लांटेशनमध्ये जावं असं वाटलं. आणि ट्रान्सप्लांटेशन करताना टेक्निकल लोकांची साथ पाहिजे, जी मला लकीली मिळाली केतन आणि निलेशमुळे, की त्यांनी ते 100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं जगवलेली आहेत. ॲक्च्युली नुसतं मला वाटून काही उपयोग नाही आहे जर टेक्निकल माणसं नसली बरोबर. तर हे दोघं टेक्निकल आहेत जे सक्सेसफुली ट्रान्सप्लांटेशन करू शकतात. अगदी 200 वर्षाच्या झाडापर्यंतची झाडं सक्सेसफुली ट्रान्सप्लांट होऊन जगतात. हे त्या दोघांनी केलेलं आहे, त्यांच्याकडं टीम्स आहेत. तर हा उपक्रम आहे आणि मला असं म्हणजे हे प्रेस कॉन्फरन्स आहे सगळ्यांना सांगण्यासाठी की ट्रान्सप्लांटेशन केलेली झाडं जर सायंटिफिकली आणि टेक्निकली केली तर ती जगत असतात. तो एक पॉईंट. आणि दुसरं की कॉर्पोरेट्स, इंडिव्हिज्युअल्स, गव्हर्नमेंट अथॉरिटीज ह्याला थोडंसं जास्त सिरियसली घेऊन जर ह्याच्यात इन्व्हॉल्व झाले, जर तुम्ही ट्रेनिंगच्या माध्यमाने तुम्हाला इन्व्हॉल्व व्हायचं आहे तुम्ही नक्की होऊ शकता. जर फंड्स अवेलेबल करायचे असले तुम्ही ते करू शकता. जर तुम्हाला जागा अवेलेबल करायची असली तसं तुम्ही करू शकता. नाहीतर तुम्हाला ठराविक झाडं अडॉप्ट करायची असली, तुमच्या सोसायटीजमध्ये करायची असली, तुमच्या कंपनीजमध्ये करायची असली तर त्या रीतीने करू शकता. पण मला कॉर्पोरेट्स, इंडिव्हिज्युअल्स, इन जनरल लोक सगळ्यांनी इन्व्हॉल्व होऊन, हे एका माणसाचं काम नाही, हे फक्त आर.एम.डी. फाउंडेशनचं काम नाही, तर सगळ्यांनी मिळून हे करण्याचं काम आहे. तर माय हंबल रिक्वेस्ट की जितकी लोक जुडतील तेवढी आपण झाडं वाचवू शकू आणि तेवढं आपलं एन्व्हायरमेंट हेल्दी राहून नेक्स्ट जनरेशन, आ जनरेशन आणि द कमिंग जनरेशन्सचं स्मूथ लाईफ जाईल. पुण्यातल्या कुठल्या भागात आपण हे रिंग रोड, पुण्याचा जो रिंग रोड येतोय 172 किलोमीटर्सचा, तर तिथं राठवडे गाव आहे. तर तिथून आपण हे सुरू केलेलं आणि 172 किलोमीटर्स आहे. आपण ऑब्व्हियसली सगळीकडं पोचू नाही शकलोय, पण जे आमच्यानी होतंय तिथून सुरुवात झाली. आपण रिंग रोडमध्ये काम केलंय, आपण रिव्हरफ्रंटच्या इथे काम केलंय, कोरेगाव पार्क, मुंडवा रोड मध्ये काम केलेलं आहे. टोटल 2176 झाडं आतापर्यंत ट्रान्सप्लांट झालेली आहेत. दिस इज अनएंडिंग. इट्स अनफॉर्चुनेटली, सैडली नेवर एंडिंग. मतलब जहाँ पे भी पूरे कंट्री में डेवलपमेंट हो रहा है, जिथं जिथं डेवलपमेंट होती आहे तिथं तिथं झाडं बाय डिफॉल्ट कापल्या जातात. तर त्याच्याऐवजी ट्रान्सप्लांटेशन करावं आणि होऊ शकतं. तर आर.एम. धारीवालचं वेबसाईट जे आहे त्याच्यावर दे कॅन लीव कॉन्टॅक्ट डिटेल्स, नाहीतर ऑफिसला कॉन्टॅक्ट केला तर, नाहीतर आम्ही नंबरही दिलेला आहे, त्याच्यावर जरी कॉन्टॅक्ट केला तर मोर दॅन हॅपी. म्हणजे कुठल्याही प्रकारे इन्व्हॉल्वमेंट इज मोस्ट वेलकम. आणि नुसते मोठे मोठे फंडचाच प्रश्न नाही आहे, CSR वगैरेचा. कोणी इंडिव्हिज्युअली कशासाठी त्यात 2000-5000चा प्रश्न नाही आहे की मी पण ह्यात इन्व्हॉल्व आहे या मुवमेंटमध्ये. म्हणजे आमची ही मुवमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं तुमच्यापैकीच एकाने आम्हाला डायरेक्ट तिथे 5000 रुपये, 5000 रुपयाचा आवश्यकतेचा प्रश्न नाही आहे, पण सगळ्यांनी इन्व्हॉल्व झालं तर ही मुवमेंट नक्कीच छानरित्या होईल. झाडांची ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट जी आहे ना, म्हणजे ती 5000 रुपये एवढी पण कमी आहे आणि 40,000 रुपयापर्यंत पण जाती. म्हणजे त्याच्या एजवर डिपेंड करतं, झाडाचं वय किती आहे, झाडाची ट्रान्सप्लांटेशनची जागा कोणती आहे. जर जवळ ट्रान्सप्लांट आहे तर कमी कॉस्ट आहे, जास्त लांब असली तर ट्रान्सपोर्टेशन इन्व्हॉल्व होतं, ट्रॅक्टर्स इन्व्हॉल्व होतात, ट्रेलर इन्व्हॉल्व होतात, मग ट्रान्सप्लांटेशनची कॉस्ट वाढते. पण
कॉस्ट कमी पण असू शकते, जास्त पण असू शकते. इन्व्हॉल्वमेंट असली तर सगळं वर्कआउट होऊ शकतं.